जळगांव में जेबीएस यानी गुलियन बैरे सिंड्रोम नामक दुर्लभ रोग का पहला मामला सामने आया है। इस बीमारी से पीड़ित एक 45 वर्षीय महिला का इलाज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय और अस्पताल में किया जा रहा है। महिला की स्थिति अब स्थिर बताई जा रही है। राज्य के जल आपूर्ति और स्वच्छता मंत्री तथा जळगांव जिले के पालक मंत्री गुलाबराव पाटिल ने इस रोगी की स्थिति का आकलन करने के लिए सरकारी अस्पताल का दौरा किया। उन्होंने जानकारी दी कि इस महिला को ट्रैवल हिस्ट्री यानी यात्रा का इतिहास नहीं है, फिर भी उसे जीपीएस रोग हुआ है, जो एक दुर्लभ स्थिति है। मंत्री गुलाबराव पाटिल ने नागरिकों से अपील की कि यदि उन्हें इस प्रकार के लक्षण महसूस हो तो घबराए बिना सरकारी अस्पताल में जाकर जांच कराएं। साथ ही उन्होंने स्वास्थ्य विभाग की तैयारियों का भी जायजा लिया और अस्पताल में उपचार की व्यवस्थाओं की समीक्षा की। यह स्थिति क्षेत्रीय स्वास्थ्य सेवाओं के लिए एक चुनौती हो सकती है, लेकिन मंत्री ने नागरिकों को आश्वस्त किया कि सभी आवश्यक कदम उठाए जा रहे हैं। जीबीएसचं रुग्ण आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आढळून आल्यावर त्याला ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि त्याची परिस्थिती अगदी चांगली आहे। 6 दिवसापासून त्याला ॲडमिट करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आणि त्यांची माहिती घेतली असता आता त्यांची तब्येत स्टेबल आहे। हे बघा, ह्या आजाराच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांना माहिती नाही, म्हणजे आमच्या सकट सगळ्यांना कोणाला माहीत नाही आहे। तर मी डॉक्टर साहेबांकडून त्याची माहिती घेतली तर हा आजार जास्त करून पाण्यापासून जर उकळलेलं पाणी पिणं हे आता सध्याच्या काळामध्ये गरजेचं आहे। पाणी चांगलं पिणं ही गरजेची आहे। त्याचबरोबर अन्न हे शिजवून खाणं, शिळं अन्न न खाणं, हात धुवून जेवण करणं, या सगळ्या गोष्टींचं जर पथ्य पाळलं तर आपण बऱ्यापैकी त्याच्यावर कंट्रोल करू शकतो। पण या गोष्टी आता जनतेने सुद्धा पाळण्याची अत्यावश्यक गरज आहे। आपल्याला सुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल त्यांना आमची विनंती आहे की जनतेमध्ये याचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि जनता सावध व्हावी, याच्याकरता आपण सगळ्यांनी मदत करावी अशी आमची सरकार म्हणून विनंती आहे। हे बघा, पाणी पुरवठा जिथून होतो तिथून पाणी पिलं की हा माणूस बाहेर पाणी पितो, कुठं शेतात जाऊन पाणी पितो, मजूर माणूस असला तर कुठल्या वेगळ्या ठिकाणाहून जाऊन पितो। सगळ्याच ठिकाणी काही पाण्याच्या योजना नसतात। गावात पाण्याची योजना असणार ना, शेतात थोडी असणार। कुठे गेला तू बाहेर गेला तर तिथे कुठल्या तरी हपक्याचं तो पाणी पिला तर ते तिथे काय करणार आपण। शेवटी पाण्याची योजना ही गावात असेल तर गोष्ट वेगळी ना। हा माणूस कुठे, आपण आता 12 ठिकाणी फिरतो दिवसभरात। आता मी सुद्धा खेड्यापाड्यावर जातो, एखाद्या ठिकाणी जर वाटलं तर पाण्याची तहान लागली, एखाद्या शेतात थांबून शेतकऱ्यापाशी आम्ही पण पाणी पिऊन घेतो। म्हणजे पाणी आपण जर नळद्वारे पाणी पिलेलं असेल आणि तिथे पावडर वगैरे टाकून जर हा विषय झाला असेल तर निश्चितपणाने ग्रामपंचायतीला आपण सूचना दिल्या, क्लोरीन पावडर टाकणे, त्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर टाकणे, या सगळ्या गोष्टी गावामध्ये स्वच्छतेकरता करणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण सूचना दिलेल्या आहेत। पण तरी सुद्धा लोकांनी सुद्धा स्वतः काळजी घेणे अत्यावश्यक गरजेचे आहे। हे बघा, मी आता डॉक्टरांशी बोललो, त्यांनी या ठिकाणी आरक्षित केलेले आहेत बेड आणि त्याच्याकरता औषधी सुद्धा सरकार मोफत खर्च करते। जीएमसीच्या मार्फत सरकारने सूचना दिलेल्या आहेत की एकही पैसा रुग्णाला इथे लागणार नाही। एनबीसी न्यूज के लिए अभिषेक पासी की रिपोर्ट।